नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं यशोदीप IAS अकॅडमी अमरावती या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थंबनेलनुसार आपण टायटल ऑलरेडी तुम्ही बघितलेलं असेल. राज्यव्यवस्था या विषयाला आपण जे आहे सुरुवात करतो आहे. या अंतर्गत जो पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती, तर यावर आयोग काय करतो आहे, कंटिन्युअसली आपल्याला प्रश्न विचारताना दिसतो आहे. तर घटना निर्मिती हा जो टॉपिक आहे यावर फॅक्च्युअल क्वेश्चन जे आहे आयोग जास्त तर आपल्याला विचारतो, काही कन्सेप्च्युअल आहे. आपण सगळ्या अँगलने जे आहे ह्या टॉपिकला व्यवस्थित पद्धतीनं कव्हर करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. तर जे कोणी आता सध्या लेक्चर बघतात आहे किंवा नंतर बघतील त्यांनी व्यवस्थित पद्धतीने हे सेशन जे आहे कंप्लीट करणं आहे. शक्यतोवर नोट्स वगैरे काढून घ्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित पद्धतीने रिवाईज करायचं आहे. ठीक आहे, तर आणखी वेळ न घेता आपण काय करूया, टॉपिकला आजची सुरुवात करूयात. घटना निर्मिती टॉपिक असेल आजचा. ओके, बघा लक्षात घ्या. आता एक सुरुवातीला एक गोष्ट मला तुम्हाला इथे समजून सांगायची आहे. भारत ज्या वेळेला स्वतंत्र झालेला आहे, ठीक आहे, ऑगस्ट 1947, ठीक आहे, ऑगस्ट 1947. तर यावेळेला भरपूर सारे प्रश्न जे आहे आपल्या देशासमोर होते. त्यापैकी सर्वात मोठा क्वेश्चन म्हणजेच काय, भारताचे संविधान. ठीक आहे, भारताचे संविधान बनवण्याचा एक सगळ्यात मोठा एक क्वेश्चनसुद्धा एक आपल्या देशासमोर तयार झालेला होता. आणि हा प्रश्न इथूनच ते तयार झालेला नाही आहे, याच्यामागे सुद्धा खूप अशी एक पार्श्वभूमी राहिलेली आहे. ठीक आहे ना. याच्यासंबंधी सर्वात आधी जो प्रयत्न झालेला होता किंवा मग 1928चा जो काही आहे नेहरू रिपोर्ट, ठीक आहे ना, नेहरू रिपोर्ट त्यासंबंधी आहे, ज्या अंतर्गत त्यांनी प्रयत्न केलेला होता की भारतासाठी संविधान हे कशा पद्धतीनं असायला पाहिजे. तो एक रफली ड्राफ्ट त्यांनी तयार करण्यात आलेला होता. त्यानंतर 14 कलमे वगैरे आणि ठीक आहे ना, जिन्हाची 14 कलमे वगैरे आलेली आहे. तर सर्वमान्य अशी ती घटना तयार करण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत. ठीक आहे, असा एक प्रवास थोडाफार आपण जे आहे पाहू शकतो घटना निर्मिती संबंधीचा. आता एक प्रकारे लक्षात घ्या, घटना म्हणजेच काय किंवा संविधान म्हणजेच काय. दुसरं काय आहे इथे, घटना म्हणजे काय, घटना किंवा संविधान. आयोग अल्टरनेटली शब्द वापरत असतो. घटना म्हणजेच काय असते, संविधान असते. लक्षात घ्या. कुठल्याही देशाला चालवण्यासाठी एक जे रूल बुक असते, काय असतं, एक रूल बुक, ज्या अंतर्गत मानवी, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, न्यायिक वगैरे वगैरे या सर्व हक्कांचं जे आहे प्रोटेक्शन करणे किंवा संरक्षण करण्यासाठीचं ते एक पुस्तक असते, ते एक बुक असते. त्याला काय म्हटलं जाईल, भारतीय संविधान, म्हणजे एक संविधान. त्याला आपण काय म्हणतो, संविधान. ठीक आहे. तर हे एक आधीपासूनच एक मोठं एक आव्हान आपल्या देशासमोर आलेलं आहे की भारतीय संविधान जे आहे ते कशा पद्धतीनं तयार केल्या जाईल, कशाच्या आधारावर असेल, ते कोण करेल, कशा पद्धतीनं करेल, कधी वगैरे, त्या सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळेला डिक्लेअर करण्यात आलेलं होतं की आता इंग्रज जे आहे ते आपला भारत सोडून आता निघणार आहेत आणि भारतीयांना आपल्याला तो देश जो आहे तो सोपवणं आहे. तर त्याआधी एक सक्षम असं जे शासन आपल्या देशामध्ये जे आहे ते प्रस्थापित करूनच जे आहे आपल्याला ते देश त्यांच्या हवाले करता येईल. तर त्याआधी काय गरजेचं होतं की आपल्या देशाचं संविधान तयार होणं गरजेचं होतं. त्यासाठीच मग हे जे आहे एक जोर पकडण्यात आलेला होता की संविधान निर्मिती करण्यासाठीची संविधान सभा आपल्या देशामध्ये एक असायला हवी. ठीक आहे, संविधान सभा निर्मितीसाठीची एक संविधान सभा आपल्या देशामध्ये असायला हवी. तर या मागणीचा जी पार्श्वभूमी आहे त्यासंबंधीचं ही एक स्लाईड आहे. यावर खूपदा प्रश्न येऊन गेलेले आहेत, पुन्हासुद्धा विचारण्याचे चान्सेस आहेत, लक्षात घ्या. आता संविधान सभा कशासंबंधी असणार आहे, संविधान तयार करण्यासंबंधीची संविधान सभा असणार आहे. याच्या संबंधीची मागणी जी आहे ते सर्वप्रथम म्हणू शकतो आपण 1922मध्ये महात्मा गांधीजींनी केली होती. तसा शब्द न वापरता, संविधान सभा हा शब्द न वापरता अशा पद्धतीची सभा असायला पाहिजे जे स्वतः जनता जी आहे, जनता स्वतःच्या इच्छेने संविधान तयार करेल, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग कोणी केलेला आहे, महात्मा गांधीजींनी केलं होतं 1922मध्ये.
ठीक आहे. जनतेच्या इच्छेनुसार भारतीय संविधान असायला हवं, परंतु संविधान सभा शब्द न वापरता अशा पद्धतीची मागणी करणारे महात्मा गांधीजी होते 1922 हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट 1934 लक्षात घ्या. 1934 एम एन रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांनी जे आहे संविधान सभा हा शब्द जो आहे शब्दाचा उल्लेख करून जे आहे अशी सर्वप्रथम मागणी करणारे कोण होते? मानवेंद्रनाथ रॉय. हा प्रश्न येऊन गेलेला आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचा आहे. मानवेंद्रनाथ रॉय जे आहे यांनी 1934 काय केलेलं आहे? सगळ्यात आधी संविधान सभा हा स्पष्ट शब्द उल्लेख करून संविधान सभेची मागणी करणारे ते पहिले व्यक्ती ठरतात. त्यानंतर जे पाटणा अधिवेशन झालं होतं 1934 काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं, कुठलं अधिवेशन? पाटणा अधिवेशन. या पाटणा अधिवेशनामध्ये प्रथमच काँग्रेसने सुद्धा औपचारिक मागणी केलेली आहे संविधान सभेची, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट 1938, ठीक आहे, फॅक्च्युअल डेटा आहे, सगळं लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. 1938 काय झालेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय घटना निर्मिती करावी अशा पद्धतीचे त्यांनी काँग्रेसच्या वतीने मागणी केलेली आहे इंग्रजांकडे. नेक्स्ट 1940 आता बघा हे महत्त्वाचं आहे. 1940 जे ऑगस्ट ऑफरची घोषणा करण्यात आलेली होती. ऑगस्ट ऑफर जे आहे कोणी केलेली होती? लॉर्ड लिनलिथगो यांची ऑगस्ट ऑफरची घोषणा केलेली होती. त्यामध्ये त्यांनी त्या घोषणेमध्ये काय म्हटलेलं होतं की भारतीय घटना ही मुख्यतः, हा शब्द लक्षात ठेवा, भारतीय घटना ही मुख्यतः भारतीयांनी तयार करावी, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो याच्यामध्ये? ठीक आहे ना, मेजरली जे आहे म्हणजे मुख्य जे आहे मुख्यतः कोण असणार आहे? भारतीय असणार आहे, भारतीय व्यक्ती असणार आहे, आणि काही प्रमाणात अंशतः, ठीक आहे ना, ब्रिटिश लोकसुद्धा याच्यामध्ये असणार आहेत, ब्रिटिश व्यक्तीसुद्धा यामध्ये असणार आहे, ठीक आहे ना. तर हा मुख्यतः शब्द जे आहे कोणी वापरलेला आहे यामध्ये ऑगस्ट ऑफर मध्ये 1940 जे ऑगस्ट ऑफर होती त्यामध्ये काय शब्द वापरला होता की मुख्यतः भारतीयांनी मिळून जे आहे भारतीय संविधान तयार करायला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट जे महत्त्वाचं आहे, नेक्स्ट आहे 1942 1942 क्रिप्स मिशन आलेलं होतं भारतामध्ये. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की भारतीय घटना ही पूर्णतः, इथे शब्द त्यांनी वापरला पूर्णतः भारतीयांनी तयार करावी. यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला, लक्षात ठेवा. ऑगस्ट ऑफर झालेली 1940, क्रिप्स योजना झाली 1942. तर ऑगस्ट ऑफर 1940 अंतर्गत काय म्हणण्यात आलेलं आहे? भारतीय संविधान हे जे आहे कोणी तयार करायला असलं पाहिजे, मुख्यतः भारतीयांनी तयार केलेलं असलं पाहिजे. आणि जे क्रिप्स मिशन झालेलं आहे 1942 1942 त्यामध्ये म्हणण्यात आलं होतं की भारतीय संविधान हे पूर्णतः भारतीय व्यक्तींनी मिळून जे आहे ते तयार केलेलं असलं पाहिजे. तर हे काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या, लक्षात ठेवायच्या आहे. आता बघा नेक्स्ट, आता यामध्ये ह्या सगळ्या मागण्या होत्या संविधान सभेसंबंधी, कोणी कधी कशा पद्धतीने केलेल्या ते लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता बघा 1946 आपल्या भारतामध्ये जे आहे कॅबिनेट मिशन हे आलेलं होतं. कॅबिनेट मिशन त्यालाच आपण त्रिमंत्री योजनासुद्धा म्हणतो, ठीक आहे ना. यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की कॅबिनेट मिशनमध्ये किंवा त्रिमंत्री योजनामध्ये अंतर्गत जे कोणते सदस्य होते, लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे पॅथिक लॉरेन्स जे आहे ते अध्यक्ष होते कॅबिनेट मिशनमध्ये. सदस्यामध्ये स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर, खूपदा प्रश्न येऊन गेले या ठिकाणी, लक्षात ठेवायचं. A.V. अलेक्झांडर, त्यानंतर स्टॅफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स हे त्यामध्ये त्या कमिशनमध्ये होते त्रिमंत्री योजनेमध्ये, ठीक आहे. आता जे घटना समिती आहे याची रचना कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. तर विचारला जातो आपल्याला प्रश्न, जे घटना समिती जी काय तयार झालेली होती ते कोणत्या कमिशननुसार तयार करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा. तर कॅबिनेट मिशननुसार काय करण्यात आलेली आहे? कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 काय झालेलं आहे? संविधान सभेची स्थापना झालेली आहे. संविधान सभेची स्थापना कधी? नोव्हेंबर 1946 संविधान सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, संविधान सभा जी आहे म्हणजे इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, संविधान सभा कशासंबंधी होणार होती तयार? भारत तयार करणारी एक सभा म्हणजे संविधान सभा असणार होती. आता त्या संविधान सभा जी आहे याचे जे स्ट्रक्चर आहे, कम्प्लिटली स्ट्रक्चर जे रचना आहे ते कुठल्या योजनेनुसार डिसाईड करण्यात आलं? कॅबिनेट मिशन योजनेनुसार, जे की 1946 होतं. त्या अंतर्गत त्यांनी सांगितलं की जे संविधान सभा असेल ते त्यामध्ये टोटल 389 इतके मेंबर्स असणार आहेत. 389 इतके मेंबर्स असणार आहेत. त्यामध्ये पुन्हा 296 आणि 93 असं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे. 296 जे आहे हे ब्रिटिश भारतातील असणार होते आणि 93 जे आहे संस्थानिक म्हणजे राजे यांच्या प्रांतातील असणार होते, ठीक आहे. यामध्ये पुन्हा 296 पैकी 292 आणि 4 असं डिवायडेशन करण्यात आलेलं होतं. याच्यावर प्रश्न आलेले आहेत, एक पॉईंट महत्त्वाचा आहे, सगळ्यांवर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे, पुन्हा विचारतील सुद्धा, लक्षात ठेवा. कॅबिनेट मिशन
योजनेनुसार संविधान सभामध्ये एकूण किती मेंबर असायला पाहिजे होते, तर 389 मेंबर असायला पाहिजे होते. त्यापैकी 296 आणि 93, 296 कुठले कुठले भारतातील 296 आणि 93 कुठले संस्थानिक प्रांताचे जे राज्य प्रांत जे आहेत त्यांच्यामधून 93 सदस्य असे त्यांना देण्यात आलेले होते, लक्षात ठेवा. आता 296 पैकी सुद्धा 292 आणि 4, 292 हे कुठले गव्हर्नर्सचे जे प्रांत होते, गव्हर्नर्सचे जे काही प्रांत होते तिथले, आणि 4 जे आहे ते मुख्य आयुक्तांचे जे प्रांत होते, मुख्य आयुक्त प्रांत तेथील ते असणार होते, लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता हे जे होते 296 जे होते हे सर्व सदस्य जे आहे ते बाय इलेक्शनने जाणार होते, ठीक आहे ना, त्यांचं निवडणुका होणार होत्या. आणि हे जे 93 सदस्य आहेत हे बाय नॉमिनेशन, ठीक आहे ना, म्हणजे नामनिर्देशन वाईज जे आहे ते जाणार होते 93 सदस्य जे आहेत ते. आता यामध्ये पुन्हा जे 93 सदस्य आपण बघितलेले आहे संस्थानिकांचे 93 सदस्य हे, तर ज्या वेळेला इलेक्शन झालेले आहेत आपल्या देशामध्ये, लक्षात घ्या, ज्या वेळेला देशामध्ये इलेक्शन झालेले आहेत, संविधान सभा जी आहे आपली ते इलेक्शननुसार सुद्धा होणार होती. काही सदस्य इलेक्टेड जाणार होते, म्हणजे निवडून जाणार होते, तर काही जे नामनिर्देशननुसार सुद्धा जाणार होते. संस्थानिकांचे 93 सदस्य नामनिर्देशन वाईज जाणार होते आणि 296 सदस्य जे आहे ते बाय इलेक्शनद्वारे जाणार होते. तर देशामध्ये कॅबिनेट मिशन साठी इलेक्शन जे आहे संविधान सभा निर्मितीसाठी ज्यावेळेला इलेक्शन झालेले आहेत, लक्षात घ्या, इलेक्शन कधी झालेले आहे, ऑगस्ट 1946ला, ऑगस्ट 1946ला इलेक्शन झाले. 296 जागेपैकी किंवा 296 जागेसाठी झालेले इलेक्शन, जे संस्थानिकांच्या ज्या जागा होत्या 93 जागा ज्या होत्या यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नव्हतं संविधान सभेमध्ये, त्यांनी तिथं वॉकआउट केलेलं आहे, तिथून ते निघून गेलेले आहेत, त्यांना त्यामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं, म्हणून 93 जागा ज्या आहेत 93 जागा संस्थानिकांच्या त्या रिक्त राहिलेल्या आहेत, ठीक आहे ना, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता इलेक्शन झालेलं ऑगस्ट 1946मध्ये, त्यापैकी 296 जागेपैकी इलेक्शन झालेलं आहे. यापैकी विचारतात कोणाला किती जागा आलेल्या आहेत, प्रश्न येऊन गेलेला आहे याच्यामध्ये ऑलरेडी, याच्याबद्दल लक्षात ठेवा. 208 जागा याच्यामध्ये काँग्रेसला मिळाल्या होत्या, काँग्रेस. 73 जागा ज्या आहे मुस्लिम लीग, आणि 15 जे आहे 15 जागा ज्या आहे ते इतर, ठीक आहे. याहीपैकी 8 आणि 7 अपक्षांना 8 जागा, ठीक आहे, आणि 7 जे आहे प्रत्येकी 1 जागा जिंकणारे पार्टी जे होते असे 7 पार्टीज होत्या. इथं लक्षामध्ये प्रत्येकी 1 जागा जिंकणाऱ्या अशा 7 पार्टीज होत्या. आता बघा आयोगाने 7 पार्टीज जे आहे ते विचारलेले आहेत आपल्याला, प्रत्येकी 1 जागा मिळालेले पक्ष, प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. ते किती होतं टोटल, ह्या टोटल होते 7 पार्टीज. 7 पार्टीचे नाव लक्षात ठेवायचं आहे. 1 युनियनिस्ट पार्टी, 2 युनियनिस्ट मुस्लिम, त्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, ओके. नेक्स्ट शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्यानंतर शीख पार्टी, बिगर काँग्रेस असलेली शीख पार्टी, ठीक आहे. त्यानंतर कृषक
प्रजा पार्टी आणि 7 नंबर आहे समाजवादी पार्टी। ठीक आहे, लक्षात ठेवा जे इलेक्शन झालेले आहेत इलेक्शनमध्ये प्रत्येकी एक जागा मिळणार असे 7 पक्ष होते। ते 7ही पक्षांचे नाव जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे, हे सोबत लक्षात राहून जाते आपल्याला। लक्षात ठेवा हे 3 पार्टी, युनियनिस्ट शब्द आहे, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट। शेड्यूल कास्टवरून पुन्हा मग शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख, कृषक प्रजा पार्टी आणि समाजवादी पार्टी, हे जे आहे लक्षात ठेवायचं ह्या पद्धतीनं, म्हणजे लक्षात राहून जाईल व्यवस्थित पद्धतीनं। नेक्स्ट बघा आता पुन्हा इथे बघा, आता जे कॅबिनेट मिशन आहे, कॅबिनेट मिशनने काय केलेलं आहे की संविधान सभा असायला पाहिजे, किती मेंबर्सची मिळून असायला पाहिजे, ते 389 389 हा आकडा लक्षात ठेवायचा आहे। 389 पैकी जे आहे हे 389 टोटल मेंबर असणार आहे कॅबिनेट मिशन संविधान सभेमध्ये। त्यापैकी मग 296 जागा ज्या आहेत कुठल्या असणार होत्या, ब्रिटिश भारतातील असणार होत्या, आणि 93 जागा ते संस्थानिकातील असणार होत्या, आता आपण डिस्कस केलेलं आहे। पुन्हा मग 296 जागांपैकी जे आहे 292 जागा हे गव्हर्नर प्रांतातील होत्या, आणि ज्या 4 जागा होत्या त्या पूर्ण जे आहे मुख्य आयुक्त प्रांतातील 4 जागा होत्या। ठीक आहे, 11 प्रांतातून। ओके, आता जागा वाटप जे आहे लोकसंख्येचं प्रमाण किती ठेवण्यात आलेलं होतं, ठीक आहे, लोकसंख्येचं प्रमाण ठेवण्यात आलं होतं जागा वाटपचं 10 लाखच्या मागे 1 प्रतिनिधी असं जे आहे रेशो ठेवण्यात आलेला होता संविधान सभेच्या मेंबरचा। ठीक आहे ना, त्या सदस्यांचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य हे प्रमाण जे ठेवण्यात आलेलं होतं। ठीक आहे, एक प्रतिनिधी किती लोकांना प्रतिनिधी करेल, 10 लाख लोकांना प्रतिनिधी करेल। लक्षात ठेवा 10 लाख लोकसंख्येसाठी एक प्रतिनिधी, ह्या रेशो महत्त्व। नंतर ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा 3 प्रमुख समुदायांमध्ये विभागण्यात आलेल्या होत्या। आता हे 3 प्रमुख जे आहे समुदाय कुठले होते लक्षात घ्या, 3 समुदाय, त्यामध्ये कुठले होते, एक तर होतं मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण। ज्या काही जागा होत्या त्या 3 समुदायामध्ये विभागण्यात आलेल्या होत्या। 389 पैकी ज्या होत्या त्यामध्ये जे आहे मुस्लिम लीग होतं, ठीक आहे ना, त्यानंतर शीख आणि सर्वसाधारण अशा पद्धतीनं कॅटेगरी करण्यात आलेली होती त्यामध्ये। ठीक आहे, तर प्रांतिक विधिमंडळाचे मर्यादित मताधिकारावर निवडून आलेले सदस्य हे अप्रत्यक्षरित्या संविधान सभेचे सदस्य निवडणार होते। ठीक आहे ना, हे 1935च्या कायद्यानुसार 1935चा जो काही कायदा होता त्यामध्ये जे प्रांतांमध्ये जे निवडणुका पार पडलेल्या होत्या त्यानुसार जे प्रांतिक सदस्य जे होते तेच काय करणार होते, संविधान सभेतील सदस्यांना निवडून देणार होते। हे लाईन लक्षात ठेवायची आहे। नंतर जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये ज्यावेळेला इलेक्शन झालेले आहे, आपण डिस्कस केलेलं आहे, किती जागेवर इलेक्शन झालेलं होतं, 389 झालेलं आहे का नाही, त्यापैकी 93 जागा संस्थानिकांच्या रिक्त राहिल्या म्हणून 296 जागेवर इलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, त्या इलेक्शनमध्ये 208 जागा ज्या आहे पुन्हा आपण रिव्हर्स करतो आहे, काँग्रेसला गेलेल्या होत्या, 73 जागा ज्या त्या मुस्लिम लीगला गेलेल्या होत्या, आणि 15 जे आहे ते इतर जे आहे जागा गेलेल्या होत्या। ठीक आहे, ओके, तर 15 जागांमध्ये सुद्धा मग 8 काय होते, अपक्ष होते, आणि प्रत्येकी 1 जागा मिळवणारे जे एकूण असे 7 पक्ष होते। ते 7ही पक्ष आपण डिस्कस केलेले आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे जे 8 अपक्ष आहेत, 8 अपक्ष हे विचारला जाऊ शकतो आयोग जे आहे, म्हणून हे इथे लक्षात ठेवायचं आहे। 8 अपक्षामध्ये कोण कोण होतं, BL मित्तर, जयपाल सिंग मुंडा, ठीक आहे, ज्वालाप्रसाद श्रीवास्तव आहेत ते, सच्चिदानंद सिन्हा हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आलेले होते, DP खेतान, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर KM पन्नीकर आणि श्यामानंद सहाय, हे काय आहे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत संविधान सभेमध्ये। बघा नेक्स्ट काय आहे, हे आपण डिस्कस केलेलं ऑलरेडी। एकूण 1 जागा मिळवणारे पक्ष कुठले, युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा, शीख बिगर काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष, हे 7ही पक्षाचं नाव लक्षात असू द्या। यांना प्रत्येकाने एक जागा जे आहे ते जिंकता आलेले आहेत। आता घटना समिती भारतातील लोकांनी प्रौढ मताधिकारानुसार निवडलेली नव्हती, परंतु त्यामध्ये समाजातील सर्व घटकांचे काय होते, प्रतिनिधी होते, हे लक्षात ठेवायचं आहे। प्रौढ मताधिकारावर निवडून आलेली नव्हती याचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये जे प्रौढ व्यक्ती आहेत देशामधले प्रत्येकाने त्यामध्ये मतदानाचा अधिकार बजावलेला नव्हता, कारण यामध्ये जे आहे मतदान करणारे जवळपास फक्त आणि फक्त 18% व्यक्ती होते, ज्यांच्याकडे ते पण सिलेक्टेड म्हणजे जे श्रीमंत आहेत किंवा जे शिक्षित आहेत अशांचं प्रमाण आपल्या देशामध्ये खूप कमी होते त्यावेळेला, म्हणून वोटिंगचा अधिकार बजावणारे जे आहे खूप कमी प्रमाणामध्ये त्यावेळेला होते। ठीक आहे, महात्मा गांधी याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे। महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना जे आहे हे जे आपल्या घटना समितीचे सदस्य नव्हते, लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे जे दिग्गज नेते जे होते त्या बऱ्यापैकी सर्वच नेत्यांचं सदस्यत्व जे आहे संविधान सभामध्ये जे होतं घटना समितीमध्ये होतं, परंतु जे महात्मा गांधी होते आणि मोहम्मद अली जे जिना होते हे दोघं सदस्य नव्हते संविधान सभेचे, लक्षात ठेवायचं आहे।
नेक्स्ट, इथे प्रश्न येऊन गेलेला आहे प्रिलिम आणि मेन्समध्ये सुद्धा. संविधान सभेतील एकूण महिला सदस्य विचारण्यात आलेले आहेत, कुठले आहेत ते विचारण्यात आलेले आहे, किती होतात ते लक्षात ठेवायचं आहे. संविधान सभेमध्ये एकूण किती मेंबर्स महिला होत्या, तर 15 महिला सदस्य होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये एकदा वाचून काढतो, तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे सगळं. त्यामध्ये बघा 15च्या 15 महिलांचं नाव मी इथे दिलेलं आहे. सरोजिनी नायडू एक होत्या, विजयलक्ष्मी पंडित, दुर्गाबाई देशमुख, अमृता कौर, हंसाबेन मेहता, बेगम रसूल, रेणुका रे, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, सुचिता कृपलानी, कमला चौधरी, मालता चौधरी, दक्षियानी वेलायुद्ध, एन्नी मास्करेन, अम्मू स्वामीनाथन. ह्या महिलांना तुम्ही हे जे नाव जे आहे महिलांचे हे तुम्ही रिवाईज करा, व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न पुन्हा येतील त्यावर. आता यासंबंधी ज्या महत्त्वाचं जे आहे पॉईंट याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला नाही, पण विचारण्याची चान्सेस नाकारता येत नाही, लक्षात ठेवा. तर बघून घेऊ काय आहे इथे. दक्षी आणि वेलायुद्ध ह्या ज्या होत्या, दक्षी आणि वेलायुद्ध ह्या ज्या होत्या, ह्या सर्वात तरुण सदस्य होत्या व एकमेव दलित महिला सदस्य होत्या, लक्षात ठेवा. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, संविधान सभेतील एकमेव दलित महिलांचं नाव काय किंवा कोण होत्या म्हणून, तर दक्षी आणि वेलायुद्ध यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विजयलक्ष्मी पंडित ब्रिटिशकालीन पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. ठीक आहे. हंसाबेन मेहता ह्या मेंबर होत्या मूलभूत हक्क उपसमितीच्या आणि सल्लागार समितीच्या, लक्षात ठेवायचं आहे. मूलभूत हक्क उपसमिती व सल्लागार समिती यांनी काय केलं होतं, 15 ऑगस्ट 1947ला राष्ट्रध्वज जो आहे तो सादर केलेला होता. कोणी, हंसाबेन मेहता यांनी जे आहे. त्यानंतर बेगम रसूल ह्या एकमेव कोण होत्या, मुस्लिम महिला सदस्य होत्या. तर विचारला जाईल एकमेव मुस्लिम महिला सदस्य ज्या संविधान सभेमधल्या कुठल्या महिला होत्या, तर बेगम रसूल हे आपलं आन्सर असलं पाहिजे. नेक्स्ट आहे पूर्णिमा बॅनर्जी. प्रस्ताविका जी आहे आपल्या घटनेची त्यामधून पूर्ण स्वराज्य जे आहे हा सार्वभौम हे शब्द वगळण्यासाठी मागणी त्यांनी केली होती. पूर्ण स्वराज्य आणि सार्वभौम हे 2 शब्द जे आहे प्रस्ताविकेतून वगळा अशी मागणी करणारे जे आहे कोण होतं, पूर्णिमा बॅनर्जी होतं. हे एक्स्ट्रा पॉईंट मी काही ॲड केलेले आहे जे की तुमच्या बुक्समध्ये अवेलेबल नाही आहेत, लक्षात ठेवायचं आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर सरोजिनी नायडू, नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळखले जाते. नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखल्या जाते, कोणाला, सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते. राष्ट्रीय काँग्रेसचे 1900 लक्षात ठेवा, संयुक्त प्रांताच्या राज्यपाल राष्ट्रीय काँग्रेसचे 1925 कानपूर अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले, लक्षात ठेवा. तर सरोजिनी नायडू जे ते 1925 कानपूर अधिवेशन जे होतं काँग्रेसचं त्याच्या त्या अध्यक्ष राहिलेले आहेत. ठीक आहे ना. आणि संयुक्त राष्ट्राच्या राज्यपालसुद्धा त्या राहिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता हे जे बिगर काँग्रेस सदस्यावर प्रश्न येऊन गेलेला राज्यसेवा 2015मध्ये. ठीक आहे. राज्यसेवा 2015मध्ये जे आहे त्यांनी विचारलेलं होतं की खालीलपैकी बिगर काँग्रेस सदस्य कुठले, संविधान सभेमध्ये असलेले बिगर काँग्रेस सदस्य कुठले, असा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हे एकदा बघून घेऊ आपण. त्यामध्ये बघा बिगर काँग्रेस असलेले सदस्य याच्यामध्ये होते सरदार हुकुम सिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठाकूरदास, NG अयंगार, त्यानंतर कुंजरू, HC मुखर्जी. ठीक आहे. हे उपाध्यक्ष राहिलेले आहेत पुन्हा तिकडे संविधान सभेचे. ठीक आहे. महावीर त्यागी, KT शहा, श्यामाप्रसाद मुखर्जी, MR जयकर, सच्चिदानंद सिन्हा आणि डॉक्टर राधाकृष्ण हे काय राहिलेले आहेत, बिगर काँग्रेसी संविधान सभेचे मेंबर राहिलेले आहेत, बिगर काँग्रेसी. ओके. बघा त्यानंतर आपण कसं केलं आहे, सगळं भारूड न घेता एक्झाम ओरिएंटेड सिलेक्टेड पॉईंट्सवर आपण काय करतो ते डिस्कस करतो आहे, जे की एक्झॅक्टली आपल्याला एक्झाममध्ये कामी पडणार आहेत. ठीक आहे ना. जास्त वास्ट केलेलं काही आपल्याला उपयोगी नसते. ठीक आहे ना. म्हणून एक्झाम्स ओरिएंटेड आपण सगळे इथे बघत आहोत फक्त. आता बघा संविधान सभेचे कामकाज संबंधीचं आहे नेक्स्ट पॉईंट. संविधान सभेचे कामकाज कशा पद्धतीनं चाललेलं आहे. ठीक आहे. संविधान सभेचं कामकाज म्हणजे काय, संविधान निर्मितीची प्रोसेस आता कशा पद्धतीनं समोर होणार आहे, लक्षात घ्या. आता संविधान सभेची जी पहिली बैठक आहे विचारलं जाते आपल्याला, पहिली बैठक कधी पार पडली, 9 डिसेंबर 1946ला जी आहे पहिली बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये एकूण सदस्य किती उपस्थित होते विचारलं जाते, 211 सदस्य उपस्थित होते. मात्र मुस्लिम लीग त्यामध्ये सहभागी झालेले होते का, तर नाही. पहिलं जे संविधान सभेची बैठक झाली 211 सदस्य तिथे उपस्थित होते. मुस्लिम लीगने पहिल्या अधिवेशनामध्ये जे आहे काय केलं आहे, बहिष्कार केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता हे जे हंगामी अध्यक्ष म्हणून जे होते पहिल्या अधिवेशनाचे पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले होतं, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आलेली होती फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून. आता फ्रान्सची पद्धत काय हे इथे प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. एक पॉईंट महत्त्वाचा आहे. फ्रान्सचं पद्धत काय आहे की फ्रान्स या देशामध्ये जे सभेमधले जे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं जातं. ठीक आहे ना. तर त्याच पद्धतीचं अनुकरण करून काय केलेलं आहे आपल्या देशाने, आपल्या देशाच्या संविधान सभामध्ये सच्चिदानंद सिन्हा यांची जी आहे नेमणूक करण्यात आलेली आहे. कुठल्या देशाच्या पद्धतीचं अनुकरण करून, फ्रान्स या देशाच्या पद्धतीचं अनुकरण करून. नेक्स्ट,
आता पहिले जे बैठक पार पडली 9 डिसेंबरला, त्याचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. उपाध्यक्ष कोण होते हाही प्रश्न येऊन गेलेला आहे. उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी, ठीक आहे. तर यांना बाय नॉमिनेटेड वाईस म्हणजे नामनिर्देशन करून जे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोण काय होतं त्यांचं नाव? फ्रँक अँथोनी म्हणून त्यांचं नाव आहे. नंतर ठीक आहे, इथे प्रश्न होता सदिच्छा संदेशाचे वाचन जे आहे ते कोणकोणत्या देशाचे वाचन आपल्या इथे करण्यात आले त्या पहिल्या बैठकीमध्ये. तर त्यामध्ये USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया, ठीक आहे ना. म्हणजे या देशांचा संदेश जो आहे तो आपल्या त्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये वाचण्यात आलेला. कुठल्या देशांचा? त्यामध्ये होते हे 3, USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता महत्त्वाचं म्हणजेच काय, ही एक पहिली बैठक पार पडली. त्यानंतर जे आहे ते जे दुसरी बैठक जे म्हणजे त्यावेळेला जे पार पडलेली आहे 11 डिसेंबर 1946ला, त्यावेळेला मात्र कायमस्वरूपी अध्यक्ष आणि कायमस्वरूपी उपाध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे 11 डिसेंबरला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे. आणि उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी यांची जे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे संविधान सभेच्या. ओके. आता जे BN राव होते, BN राव यांना घटनात्मक सल्लागार म्हणून जे आहे ते नियुक्ती करण्यात आलेली होती. घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती? BN राव यांची नियुक्ती. संविधान सभेचे सचिव, ठीक आहे ना, प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. संविधान सभेचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती? HVR अय्यंगार. HVR अय्यंगार हे कोण होते? संविधान सभेचे सचिव होते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा 13 डिसेंबर 1946 रोजी जे आहे काय करण्यात आलेलं आहे? उद्दिष्टांचा ठराव. खूपदा याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. आयोगाला माहिती नाही, फेवरेट आहे तो पॉईंट एकदा, ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा, आयोगाने खूपदा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे उद्दिष्टांचा ठराव संबंधी, ठीक आहे. कधी मांडण्यात आलेला आहे? 13 डिसेंबर 1946ला जे उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. मात्र ठीक आहे, संमत झालेला आहे तो 22 जानेवारी 1947ला. 22 जानेवारी 1947ला मान्य झालेला आहे, ज्यावेळेला हे दुसरं अधिवेशन होतं, दुसरे अधिवेशन होते. लक्षात ठेवा. हे का बरं सांगतो मी सेपरेट? कारण इथे प्रश्न होता, एक करेक्शन होता आयोगाने टाकलेला त्या एक्झाममध्ये, ते काय लक्षात घ्या. बघा, जे पहिलं संविधान सभेचं जे पहिलं अधिवेशन झालेलं आहे, पहिलं अधिवेशन ते झालेलं आहे 9 ते 23 डिसेंबर 1946मध्ये. कधी? 9 ते 23 डिसेंबर 1946मध्ये झालेलं आहे. जे दुसरं अधिवेशन झालं आहे, दुसरं अधिवेशन ते झालेलं आहे 20 ते 25 जानेवारी 1947मध्ये झालेलं आहे. म्हणजे जे उद्दिष्टांचा जो ठराव आहे, उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय की आताची जे प्रस्ताविका आहे आपल्या याच्या संविधानाची जे प्रस्ताविका आहे, ठीक आहे ना, तो म्हणजे उद्दिष्टाचा ठराव होता त्यावेळेचा, लक्षात ठेवा. उद्दिष्टाचा ठराव मांडला कधी? तर 13 डिसेंबर 1946ला मांडलेला आहे. आणि पास कधी झालेला आहे? तर 22 जानेवारी 1947ला पास झालेला आहे. त्यावेळेला दुसरं अधिवेशन सुरू होतं. येते 20 ते 25 जानेवारी 1947ला दुसरं अधिवेशन. आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता अशा पद्धतीनं की नेहरूंनी काय केलं? जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव पहिल्या बैठकीमध्ये मांडला आणि त्याच बैठकीमध्ये पारितसुद्धा करण्यात आला. तर ते वाक्य चुकीचं आहे, अर्ध बरोबर होतं फक्त. पहिल्या बैठकीमध्ये म्हणजे 13 डिसेंबर 1946मध्ये उद्दिष्टांचा ठराव जो मांडण्यात आलेला आहे, पण तो पारित कधी झालेला आहे? तो दुसऱ्या अधिवेशनामध्ये पारित झालेला आहे. तेवढा मायनर लेवलवर आयोग जो आहे तो प्रश्न विचारतो आहे, म्हणून फोकस व्यवस्थित ठेवावा लागते पेपर सॉल्व्ह करताना सुद्धा. आता नेक्स्ट, जे उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो मांडला कधी होता? 13 डिसेंबर 1946ला. पारित कधी झालेला आहे? 22 जानेवारी 1947ला पारित झालेला आहे. तर त्या उद्दिष्टांचा ठराव संबंधी काय काय आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी इथे घेतलेल्या आहेत आपण. मे बी प्रश्न विचारण्याची जे ठीक आहे इथे संधी असू शकते. बघा, त्यामध्ये काय काय होतं? भारत हे एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करून, काय पद्धतीनं असेल? भारत एक स्वतंत्र असेल, सार्वभौम असेल व प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करून व त्याच्या भविष्यातील राज्यघटनेसाठी घटना बनवण्यासाठी ही घटना समिती दृढतेने व पूर्ण गांभीर्याने वचनबद्ध आहे. एक. त्यानंतर ब्रिटिश भारत संस्थानिकांचे प्रदेश, संस्थानिकांच्या बाहेर असलेला भारताचा भाग आणि भारतामध्ये अंतर्भूत होण्यास इच्छुक असलेले शहर किंवा इतर प्रदेश हे मिळून संघराज्य तयार होणार आहेत. तर संघराज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील? तर संस्थानिकांचे प्रांतसुद्धा असतील, ब्रिटिश भारतसुद्धा असतील, किंवा नव्याने जे काही ॲड होतील आपल्या देशामध्ये प्रांत, तर ते त्यांचा सगळ्यांना मिळून काय तयार केलं जाणार आहे? संघराज्य तयार केलं जाणार आहे. हा एक पॉईंट होता प्रस्ताविकेमध्ये. त्यामध्ये भारतातील सर्व जनतेला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, दर्जा व संधीची समानता, न्यायापुढे समानता, कायदा व सार्वजनिक नैतिकतेचा मर्यादित विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, व्यवसाय, संघटना, कृती यांचे स्वातंत्र्य. ठीक आहे ना. हे स्वातंत्र्य किती प्रकारचे आहे? प्रश्न विचारला तर डिफिकल्टी लेवलचा तिथे बनवू शकतो. ठीक आहे ना. उद्दिष्टांच्या ठरावानुसार किती प्रकार स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. ठीक आहे ना. किती प्रकारचे बघा, भारतातील सर्व जनतेला सामाजिक, ठीक आहे ना, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, दर्जा, संधीची समानता, ठीक आहे, न्यायापुढे समानता, त्याचबरोबर कायदा व सार्वजनिक नैतिकतेच्या मर्यादित विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, व्यवसाय,
संघटना आणि कृती. किती प्रकार स्वतंत्र आहे त्यामध्ये? 1 2 3 4 5 6 आणि 7 संघटना व कृती. किती प्रकार स्वतंत्र सांगण्यात आलेले? 7 प्रकारचं. जे आपलं आता सध्याची प्रस्ताव आहे त्यामध्ये 5 प्रकार स्वतंत्र आपल्याला देण्यात आलेले आहे, परंतु उद्देशाने ठरवतो त्यामध्ये 7 प्रकार स्वतंत्र आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. प्रश्न बनवू शकतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये सार्वभौम स्वतंत्र भारत, त्यांचे घटक आणि सरकारचे अंगे यांचे सर्व अधिकार व सत्ता आम जनतेकडून जे आहे कुठून प्राप्त होणार आहे? आम जनतेकडून प्राप्त झालेले असणार आहे. ठीक आहे. अल्पसंख्याक, मागास व आदिवासी क्षेत्रे आणि दलित व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी पुरेशी संरक्षण उपाययोजनेची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली होती. त्यात प्रजासत्ताकाच्या क्षेत्रांची अखंडता आणि भूमी, जल व हवाई क्षेत्राचे सार्वभौमत्व याचे सुसंस्कृत राष्ट्रांच्या कायद्याप्रमाणे व न्यायाची संरक्षण करण्यात येणार आहे. ही प्राचीन भूमी जगामध्ये आपले योग्य व सन्माननीय स्थान प्राप्त करेल आणि जागतिक शांततेसाठी व मानवाच्या कल्याणासाठी स्वच्छेने संपूर्ण योगदान देईल. ठीक आहे. उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय? एक रफली संविधानामध्ये काय काय असणार आहे, कशा पद्धतीचं आमचं संविधान असणार आहे त्यामध्ये तिथे चर्चा करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट, स्वातंत्र्याच्या कायद्या अन्वये घडून आलेले बदल. स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये घडून आलेले बदल या अंतर्गत बघा काय आहे. 28 एप्रिल 1947ला काय झालेलं आहे? जे संस्थानिक सोडून गेलेले होते, ठीक आहे ना, कॉन्ट्रीब्युशन देण्यासंबंधी ते द्यायला तयार नव्हते. 93 ज्या जागा होत्या त्याच्या रिक्त राहिल्या, परंतु काही काळानंतर काय झालेलं आहे? 6 संस्थानिकांचे प्रतिनिधी जे आहेत ते घटना समितीमध्ये सहभागी झालेले आहेत. ठीक आहे. विचारतो आहे आपल्याला की 6 संस्थानिक जे सहभागी झालेले आहे घटना समितीमध्ये, तर ते 6 संस्थानिक कुठले होते? ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवा, हे बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा, पटियाला या ठिकाणचे ते संस्थानिक होते. ठीक आहे ना, हे होते 6 संस्थानिक. हे 6 संस्थानिक जे आहे काय झालेले आहे? संविधान सभेमध्ये सहभागी झालेले. लक्षातच ठेवायचं आहे, बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर. ठीक आहे. बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा आणि पटियाला. ठीक आहे. रेवा आणि पटियाला हे 6 संस्थानिक जे आहे ते संविधान सभेमध्ये ॲड झालेले आहेत, समावेश झालेले आहेत 28 एप्रिल 1947ला. ठीक आहे. 6 संस्थानिक. त्यानंतर पुन्हा 3 जून 1947. 3 जून 1947च्या माउंटबॅटन योजनेनंतर, माउंटबॅटन योजना जी आहे त्याला 3 जूनची योजनासुद्धा म्हणतात. माउंटबॅटन योजना कधीची आहे? 3 जून 1947ची आहे. तर त्यानुसार बहुतेक संस्थानिकांचे प्रतिनिधी घटना समितीत सहभागी झालेले आहेत. भारतीय प्रांतातील मुस्लिम लीगचे सदस्यही घटना समितीमध्ये सहभागी झालेले होते. ज्यांनी जे आहे पहिल्या बैठकीमध्ये बहिष्कार टाकलेला होता मुस्लिम लीगने, तर ते सुद्धा पुन्हा काय झालेले आहे? माउंटबॅटन जे हे आहे योजना आहे 3 जून 1947ची. त्यानंतर मात्र मुस्लिम लीगचे सदस्यसुद्धा सहभागी झाले आहेत संविधान सभेमध्ये आणि संस्थानिक जे आहे ते सुद्धा सहभागी झालेले आहेत. नेक्स्ट, भारतीय स्वतंत्र विधेयक ब्रिटिश संसदेमध्ये जे आहे, आता इथे प्रश्न येऊन गेलेला लक्षात ठेवा. भारतीय स्वतंत्र विधेयक जे आहे 1947चा हा कायदा आहे. भारतीय स्वतंत्र कायदा कधीचा आहे? 1947चा आहे. तर ह्या जो कायदा आहे हा कायदा ब्रिटिश संसदेमध्ये कधी पारित झालेला आहे? प्रश्न येऊन गेलेला आहे 4 जुलै 1947ला जे मांडण्यात आलेला होता आणि तो पास कधी झालेला आहे? तो 18 जुलै 1947ला जो आहे तर त्याला मान्यता मिळालेली आहे. ते दोन्ही तारखा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. जो भारत स्वतंत्र कायदा 1947चा भारत स्वतंत्र कायदा 4 जुलै 1947ला मांडण्यात आलेला ब्रिटिश संसदेमध्ये आणि पारित कधी झाला? 18 जुलै 1947ला तो पारित करण्यात आलेला आहे. आता त्यामध्ये या कायद्याने काय करण्यात आलेलं आहे? स्वतंत्र जो कायदा 47 त्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेले आहे. 3 बदल करण्यात आलेले आहेत. ठीक आहे ना. घटना समितीमध्ये काहीतरी बदल झालेले आहे. त्यामध्ये पहिला बदल काय? घटना समितीला पूर्ण सार्वभौमत्व दर्जा देण्यात आलेला. लक्षात ठेवा, पूर्ण सार्वभौमत्व. घटना समिती आता काय झालेली असेल? पूर्ण सार्वभौम झालेली असेल. नेक्स्ट, दुसरा बदल काय करण्यात आलेला आहे घटना समितीमध्ये? घटना समितीला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त, त्यानुसार 2 स्वतंत्र कार्य सोपवण्यात आलेले होते. लक्षात ठेवा, 2 कार्य कुठले असणार होते? एक तर स्वतंत्र भारताची जी आहे राज्यघटना तयार करणे, स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवणे आणि देशाचे सर्वसाधारण कायदेसुद्धा बनवणे. ठीक आहे. आता संविधान सभा जी आहे काय करणार होती? ॲट अ टाईम 2 काम करणार होती. एक तर संविधानसुद्धा तयार करायचं आहे आणि कायदेसुद्धा तयार करायचं आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला घटना समिती जी आहे, घटना समिती म्हणून ज्यावेळेला ते बैठक व्हायची त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष म्हणून असायचे. आणि ज्यावेळेला कायदेमंडळ म्हणून ज्यावेळेला संविधान सभा बसायची त्यावेळेला JV मावळणकर हे अध्यक्ष त्याचे असायचे. प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. भारताच्या फाळणीमुळे मुस्लिम लीग सदस्य घटना समितीतून बाहेर पडले. त्यामुळे कॅबिनेट मिशननुसार ठरलेले जे 389 सदस्य संख्या जी होती ती घटून कितीवर आलेली होती? 299वर इतकी सदस्य संख्या ती झालेली होती. लक्षात ठेवा. सुरुवातीला संविधान सभेमध्ये किती सदस्य संख्या डिसाईड झाली होती कॅबिनेट मिशननुसार?
कॅबिनेट मिशननुसार 389 ठीक आहे. परंतु भारताची फाळणी झालेली आहे, त्यानंतर जे आहे ते 389वरून किती सदस्य आलेले आहेत, 299 इतके सदस्य राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये 299 पैकी मग 229 भारतीय प्रांतातील आणि 70 जे संस्थानिकांतील सदस्य जे त्यामध्ये होते. ठीक आहे. आता जो पॉईंट आहे नेक्स्ट, जी व्ही माळवणकर यांच्या सभापती म्हणून नियुक्ती कधी करण्यात आलेली आहे, डायरेक्ट थेट प्रश्न आयोगाचा होता या ठिकाणी, लक्षात ठेवा. तर जी व्ही माळवणकर जे होते यांची सभापती म्हणून नियुक्ती, सभापती म्हणजेच कुठे, ठीक आहे ना, ज्या वेळेला ते कायदेमंडळ ज्यावेळेला भरायची तर त्यावेळेला जी व्ही माळवणकर त्याचे अध्यक्ष असायचे. जी व्ही माळवणकर यांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती कधी करण्यात आलेली आहे, तर 17 नोव्हेंबर, लक्षात ठेवा. कधी? 17 नोव्हेंबर 1947 हे तारीख असू द्या. ओके. नेक्स्ट, आता संविधान सभेची इतर कार्य बघा. संविधान सभेने काय केलं आहे, सोबत इतर कार्यसुद्धा पार पडलेले आहेत, ते एकदा आपण बघून घेणार आहोत. 22 जुलै 1947 काय झालेलं आहे या ठिकाणी, राष्ट्रीय ध्वजची जी आहे स्वीकृती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय ध्वज जे आपल्या देशाचा त्याची स्वीकृती कधी झालेली आहे, 22 जुलै 1947 या रोजी. ठीक आहे. याची जे डिझाईन आहे, आपल्या जो ध्वज आहे त्याची डिझाईन कोणी तयार केली होती, त्याची डिझाईन जी आहे ते पिंकली व्यंकय्या आंध्र प्रदेशचे जे होते त्यांनी याची डिझाईन केलेली आहे. नंतर मे 1949 यावेळेस काय झालेलं आहे, भारत जे आहे तो राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाला त्याने मान्यता दिलेली आहे. ठीक आहे ना. कॉमनवेल्थचा मेंबर जो तो भारत बनलेला आहे, कधी, मे 1949 मध्ये. त्यानंतर 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत जे स्वीकार केलेला आपण, राष्ट्रगान स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून सुद्धा नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे ह्या तारखेला काय काय झालेलं आहे, लक्षात ठेवा. 24 जानेवारी 1950ला काय झालेलं आहे, आपण राष्ट्रगीतचा स्वीकार केलेला आहे, राष्ट्रगानचा स्वीकार केलेला आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती 24 जानेवारी 1950 याच रोजी झालेली आहे. त्याचबरोबर जेवढे ते सदस्य होते, संविधान सभेचे जे सदस्य होते, त्यांनी सर्व सदस्यांनी संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी काय केलेलं आहे, सह्या केलेल्या आहे. ठीक आहे ना, मान्यता दिलेली आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेला संविधानाची ज्यावेळेला स्वीकृती करण्यात आलेली आहे 26 नोव्हेंबर 1949ला, संविधान स्वीकृती कधी करण्यात आलेलं आहे, 26 नोव्हेंबर 1949ला. त्यापैकी तर 284 सदस्यांनी काय केलं, इथे सह्या केलेल्या आहेत. कितीपैकी? 299 पैकी. ते लक्षात ठेवायचं आहे. परंतु 24 जानेवारी 1950ला जे आहेत सर्व सदस्यांनी त्यावर सह्या करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट, आता संविधान समिती जी आहे याने काय केलेलं आहे, संविधान समितीने एकूण किती वर्षात संविधान तयार करून दिलेलं आहे आपल्याला, तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका काळ आपल्याला संविधान तयार करण्याचे लागलेलं आहे. एकूण सत्र जे आहे त्यामध्ये 11 सत्र जे आहे पार पडली, त्यामध्ये एकूण सुमारे 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपलं संविधान जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. घटनेच्या मसुद्यावर 114 दिवसाचा विचारविनिमय झालेला आहे आणि घटना निर्मितीसाठी जे एकूण खर्च 64 लाख रुपये इतका खर्च आलेला आहे. हे फॅक्ट्स आहेत, डायरेक्टली आयोग विचारतो या ठिकाणी प्रश्न. घटना समिती ही हंगामी सदस्य म्हणून जे काम केलेलं आहे घटना समितीने 26 जानेवारी 1950 ते 17 एप्रिल 1952. हंगामी संसद म्हणून जे आहे कधीपर्यंत काम केलं आहे घटना समितीने जर विचारलं तर सांगायचं आहे 26 जानेवारी 50 पासून तो 17 एप्रिल 1952 पर्यंत. ठीक आहे. संविधानाची स्वीकृती कधी करण्यात आलेली आहे, संविधान आपल्याला स्वीकृत कधी झालेलं आहे, ठीक आहे ना, 26 नोव्हेंबर 1949ला संविधानाला आपण मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. ज्यावेळेला संविधानाला मान्यता देण्यात आलेली होती त्यावेळेला संविधानामध्ये मूळच्या संविधानामध्ये कोणकोणत्या घटक होते, तर त्यामध्ये एक प्रस्ताविका होती, एक प्रस्तावना होती, 22 भाग होते, 395 कलमे होती आणि 8 जे आहे ते शेड्यूल्स होते, अनुसूच्या होत्या. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. संविधान स्वीकृत कधी झालेलं आहे, 26 नोव्हेंबर 1949ला. आणि संविधान जे अंमल कधी झालेलं आहे, एक्झॅक्टली लागू कधीपासून झालेलं आहे संविधान, तर 26 जानेवारी 1950 पासून जे आहे संविधानाला आपण लागू केलेली आहे. आणि हीच तारीख निवडण्याचं कारण काय होतं, 26 जानेवारी हीच तारीख का बरं निवडलेली आहे, त्याच्यामागे पार्श्वभूमी म्हणजे डिसेंबर 1929चं लाहोर अधिवेशन. लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव जो आहे तो पारित करण्यात आलेला होता. ठीक आहे. संपूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव जो पारित करण्यात आला होता लाहोर अधिवेशन 1929ला. आणि 26 जानेवारीला काय करण्यात आलं होतं, स्वातंत्र्य दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला होता त्यावेळेला 26 नोव्हेंबर 1930ला. ठीक आहे ना, 1930ला. तर त्या पार्श्वभूमीवरून काय करण्यात आलेलं होतं, 26 जानेवारी ही तारीख ठेवण्यात आली आपलं संविधान लागू करण्याची.
त्यानंतर बघा घटना समितीच्या समित्या. आता यावर आपल्याला मॅच दी पेअर्समध्ये जे आहे प्रश्न आयोग जो आहे तो वारंवार विचारतो आहे. ह्या व्यवस्थित करायचं आहे, समित्या आणि त्याचे अध्यक्ष वगैरे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता घटना समितीतील समित्या जवळपास किती होत्या लक्षात ठेवा. किती होत्या ते एकूण 22 समित्या होत्या. हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. घटना समित्यामध्ये एकूण किती समित्या तयार करण्यात आल्या होत्या तर 22 समित्या होत्या. त्यामधल्या काही महत्त्वाच्या समित्या सगळ्या करायची गरज नाही आहे, लक्षात घ्या. आता मी शॉर्टमध्ये घेतला डायरेक्टली कोणत्या समितीचे अध्यक्ष होते बघा. राजेंद्र प्रसाद हे कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष डायरेक्टली मी ते दिलेले आहेत. मग तर राजेंद्र प्रसाद हे जे आहे सुकाणू समिती, राष्ट्रीय ध्वज समिती, कामकाज प्रक्रिया नियमन समिती, वित्त व कर्मचारी समिती याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. डायरेक्टली लक्षात ठेवा, ह्याच पद्धतीनं ते राहून जाईल लक्षात. ठीक आहे. राजेंद्र प्रसाद जे आहे ते कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सुकाणू समिती, राष्ट्रीय ध्वज समिती, कामकाज प्रक्रिया नियमन समिती आणि वित्त व कर्मचारी समिती जे आहे याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद जे आहे ते राहिलेले आहेत. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे संघराज्य अधिकार समिती, संघराज्य राज्यघटना समिती आणि संस्थानांची वाटाघाटी समिती, त्याचबरोबर मसुदा परीक्षण समिती या सर्व समितीचे अध्यक्ष कोण राहिलेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतिक राज्यघटना समिती, मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याक समिती याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती याचे अध्यक्ष कोण राहिलेले आहेत JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती याचे अध्यक्ष HC मुखर्जी. लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फर्म होते नेहमीच. जे मुख्य कमिटी आहेत मूलभूत हक्क कमिटी, अल्पसंख्याक कमिटी याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल राहिलेले आहेत. आणि मूलभूत हक्क उपसमिती म्हटलं तर JB कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती म्हटलं तर HC मुखर्जी. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अधिकारपत्रे समिती अल्लादे कृष्णस्वामी अय्यर, गृह समिती B पट्टाभी सीतारामय्या, कामकाज प्रक्रिया समिती KM मुन्शी, घटना समितीच्या कार्यविषयाची समिती गवा मावळणकर, सर्वोच्च न्यायालयाबाबतची हंगामी समिती S वरदाचारी, घटनेतील आर्थिक तरतुदी विषयक समिती जी आहे ते नलिनी रंजन सरकार, भाषा व प्रांत संपत्तीची समिती SK दार, भाषा समिती मोटुरी सत्यनारायण. आता लक्षात घ्या, जे घटना समितीचे सदस्य नव्हते असे सदस्य असलेले जर का प्रश्न विचार लक्षात तिथे ठेवायचं आहे आपल्याला. घटना समितीचे सदस्य ठीक आहे नसलेले तरीही त्यांना कुठल्या तरी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे. असे जे आहेत एक तर त्यामध्ये S वरदाचारी, नलिनी रंजन सरकार आणि SK दार, जे की घटना समिती सदस्य नसताना सुद्धा त्यांना अध्यक्ष बनवण्यात आलेले त्या समित्यांचे. त्यानंतर बघू आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे मसुदा कमिटी. मसुदा समितीवर खूपदा प्रश्न आयोग विचारतो आहे, तर हे व्यवस्थित पद्धतीनं आता इथे आपल्याला कव्हर करायचं आहे. लक्षात घ्या. मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटी त्याला म्हटलं जातं. मसुदा समिती जी आहे याची स्थापना खूपदा विचारून झालेली आहे. मसुदा समिती स्थापना जी आहे कधीची आहे 29 ऑगस्ट 1947. कधीची आहे 29 ऑगस्ट 1947ची. जे 5वं अधिवेशन ज्यावेळेला सुरू होतं काँग्रेसचे त्या 5व्या अधिवेशनामध्ये दरम्यान जे आहे मसुदा समिती स्थापना करण्यात आलेली आहे. 5वं अधिवेशन कधी झालेलं आहे 14 ते 30 ऑगस्ट 1947ला. त्याच दरम्यान 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर मसुदा समितीचं काम काय होतं, जे संविधान आहे आपलं त्याचा कम्प्लिटली एक ड्राफ्ट तयार करणे, म्हणजे जो ड्राफ्ट तयार होईल त्याच्याच बेसिसवर काय होणार आहे जे संविधान आहे तर ते संविधान जे आहे तयार होणार होतं. ठीक आहे. तर मसुदा समितीचं एक मुख्य काम होतं, सर्वात महत्त्वाचं काम जे मसुदा समितीचं होतं. त्यामध्ये 7 मेंबर्स होते. लक्षात ठेवा, एकूण सदस्य किती होते 7 सदस्य होते. कोण कोण विचारले गेलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. N गोपालस्वामी अय्यंगार बाकी सदस्य होते. लक्षात ठेवा. M गोपालस्वामी अय्यंगार जे आहे ते जम्मू काश्मीरचे पंतप्रधान राहिलेले आहेत. ठीक आहे ना. 370चा मसुदासुद्धा त्यांनी तयार केला आहे. लक्षात ठेवा. कोण N गोपालस्वामी अय्यंगार जे आहे. इथे प्रश्न येऊन गेलेला कोण कुठलं त्यांची पोस्टिंग विचारलेली आहे आयोगाने. त्यानंतरचे सदस्य त्यामध्ये अल्लादे कृष्णस्वामी अय्यर हे मद्रासचे वकील होते. KM मुन्शी हे बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते. त्यानंतर N माधवराव जे आहे मित्तलने राजीनामा दिलेला होता त्यांच्या ठिकाणी हे आलेले होते मैसूरचे दिवाण होते. लक्षात ठेवा. N माधवराव हे कोणाच्या ठिकाणी आलेले होते तर मित्तरच्या ठिकाणी आलेले होते. त्यानंतर TT कृष्णमाचारी जे आहे हे खेतानच्या ठिकाणी आले होते. NP खेतान यांचा मृत्यू झालेला होता, त्यांच्या ठिकाणी जे आहे TT कृष्णमाचारी हे आलेले होते. त्यानंतर 7वे मेंबर त्यामध्ये होते सईद मोहम्मद सादुल्ला. असे 7 मेंबर जे आहे ते महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आता जी ड्राफ्टिंग कमिटी आहे किंवा जी मसुदा कमिटी आहे
तर त्यांनी जे आहे त्यांचा मसुदा जो आहे पहिल्यांदा स्थापना लक्षात ठेवा कधी झालेली आहे स्थापना 29 ऑगस्ट 1947ला आणि पहिलाच मसुदा त्यांनी कधी पब्लिश केलेला होता. पहिला मसुदा 21 फेब्रुवारी 1948ला. विचारलं जातात तारखा लक्षात ठेवायचं आहे. तिन्ही मसुदे जे आहे हे तिन्ही मसुदे जे आहेत हे 48लाच आहे 1948मध्ये. आयोगाने जर का वर्षात गडबड केली तर आपण इथे क्लिअरच राहायचं आहे किंवा मसुदा समितीने आपला मसुदा जो आहे तो 1948 या वर्षीच काय केलेला आहे पब्लिश केलेले आहेत तिन्ही मसुदे. ठीक आहे. पहिला मसुदा तारीख 21 फेब्रुवारी 1948. त्यानंतर मग सगळ्यांना जे आहे वादविवाद करण्यासाठी जवळजवळ 8 महिने दिलेले होते त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्यासाठी त्या मसुद्यावर. तर 8 महिन्यानंतर मग पुन्हा दुसरा मसुदा जो आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे कधी 24 ऑक्टोबर 1948ला. नंतर फायनल जो मसुदा आहे तिसरा मसुदा तो करण्यात आलेला आहे 4 नोव्हेंबर 1948. तारखा विचारल्या जातात लक्षात ठेवायचं आहे. आपले जे संविधान हे जे आहे मसुदा समिती जे आहे त्यांनी 3 मसुदे पब्लिश केलेले आहेत. पहिला मसुदा कधी 21 फेब्रुवारी 1948, दुसरा मसुदा जो आहे 24 ऑक्टोबर 48 आणि तिसरा जो आहे तो 4 नोव्हेंबर 48ला. आता मसुदा जे आहे 3दा मांडण्यात आल्यानंतर त्याच्यावर वाचन होतं. हे प्रोसेस आहे कायदा बनण्याची. ठीक आहे ना. संविधान ज्यावेळेला तयार होत होतं की आता सध्याही कुठलाही कायदा जर का संविधानामध्ये जर संसदेमध्ये जर का पारित करायचं असेल तर त्याच्यावर वाचन जे आहे 3 वाचन करणं गरजेचं असतं. ती प्रोसेस आहे लक्षात ठेवा. आता बघा याच्यासाठी सुद्धा मग काय झालं ड्राफ्ट पास करण्यासाठी 3 वाचन झालेले पहिलं दुसरं आणि तिसरं. पहिल्या वाचनमध्ये काय होतं फक्त आणि फक्त रफली चर्चा होते म्हणजे एकदम ढोबळमानाने चर्चा होते. डिटेलमध्ये असं काही नसते फक्त टायटल वगैरे वाचलं जातात. दुसरी जे वाचन असते त्याच्यामध्ये मग इन डिटेलमध्ये सगळी चर्चा केली जाते. टीका टिप्पणी जे आहे सगळ्या दोष आरोप वगैरे इथे होतात दुसऱ्या वाचनामध्ये. तिसऱ्या वाचनामध्ये फक्त आणि फक्त वोटिंग घेतलं जाते की आता पास करायचं की नाही संपलं. ठीक आहे. आता बघा हे जो पहिला ड्राफ्ट होता पहिला मसुदा होता हे जे याचे पहिले वाचन कधी करण्यात आलं पहिलं वाचन जे आहे हे कधी करण्यात आलेलं आहे 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 48ला. ठीक आहे लक्षात ठेवायचं. दुसरे वाचन कधी करण्यात आलेलं आहे 15 नोव्हेंबर 48 ते 17 ऑक्टोबर 49 आणि जे तिसरे वाचन आहे तिसरे वाचन कधी करण्यात आलेलं आहे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 49. ठीक आहे. किचकट वाटत असेल तुम्हाला सगळं वर्षानुवर्ष तारीख. ठीक आहे ना. तर रिव्हिजनमध्ये राहू द्या. प्रश्न येतात ज्या ठिकाणी प्रश्न येतात त्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतातच त्यासाठी पर्याय नसतो. ठीक आहे. आता बघा एक मिनिट द्या फक्त मला. बघा नेक्स्ट जो पॉईंट आहे आपण बघितलं की मसुदा समितीचं कामकाज कशा पद्धतीने चाललेलं आहे त्यांचं ड्राफ्टिंग कधी त्यांनी मानलेलं आहे वाचन वगैरे कधी झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. आपलं जे संविधान आहे ते त्याचा स्वीकार कधी झाला आणि ते लागू कधी झालं. ठीक आहे लक्षात घ्या. संविधानाचा जो स्वीकार आहे तो कधी करण्यात आलेला आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि संविधान जे आहे ते लागू कधी झालेलं आहे 26 जानेवारी 1950. ठीक आहे 26 जानेवारी 1950 म्हणजे एक्झॅक्टली आपलं संविधान जे आहे कम्प्लिटली कलमा जे आहे संविधानामध्ये 395 कलमा जे आहे इथून लागू झालेले आहेत. ठीक आहे. पण काही कलमा जे आहेत इथेसुद्धा लागू झालेले आहेत. ठीक आहे. तर आता ज्या कलमा इथे लागू झालेल्या आहेत त्या कलमावर आपल्याला प्रश्न आयोग विचारतो आहे लक्षात ठेवा. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला फक्त आणि फक्त संविधान स्वीकार करण्यात आलेलं होतं परंतु एमर्जन्सीमध्ये काही कलमा होत्या ज्या की लागू कराव्या लागलेल्या होत्या लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामध्ये लक्षात घ्या कोणकोणत्या अशा कलमा होत्या ज्या ह्या तारखेपासूनच जे आहे सुरू झालेल्या होत्या. ठीक आहे. इम्प्लिमेंटेशन त्या कलमांचं त्यामध्ये होते बघा पहिलं तर 5 ते 9. ठीक आहे 5 ते 9 ह्या कलमा होत्या. त्यानंतर 60 ही एक कलम होती. ठीक आहे. आयोग प्रश्न विचारतो आहे ज्याच्यावर प्रश्न विचारतो आयोग त्यावरच आपण इथे डिस्कस करतो आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या ह्या सगळ्या कलमा होत्या याच्यामध्ये 5 ते 9 60 त्यानंतर
324 324 ठीक आहे बघा 324 366 367 ठीक आहे. ह्या कलमाचा पाठ करायचा पहिले तर 367 379 ठीक आहे. हे सगळे निरसित आहे. पुन्हा 392 आणि 393. पहिले तर हे कलमा पाठ करून घ्यायचे आहेत की एक्झॅक्टली जे आहे 26 नोव्हेंबर 1949 पासून एमर्जन्सीमध्ये ह्या सगळ्या कलमा ज्या आहेत त्या लागू कराव्या लागलेल्या होत्या. ओके. आता आयोगाने याईमध्ये जाऊन विचारलेलं आहे की ह्या कलमा कशा संबंधी आहेत. ठीक आहे ना. तरतुद विचारलेल्या आहेत त्याच्या संबंधी. 5 ते 9 ह्या ज्या कलमा आहेत नागरिकत्व सिटिझनशिप संबंधी आहे. 60 ही जी कलम आहे राष्ट्रपतींची शपथ या संबंधीची कलम आहे. 324 जे आहे निवडणूक आयोग संबंधीची कलम आहे 324. 366 याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत काही. 367 अर्थ लावण्याचा अधिकार, अर्थ लावणे ठीक आहे. केंद्राला काय असेल अर्थ लावण्याचा अधिकार असेल. 389 379 ते 391 हे काय आहेत निरसित आहेत कलम. सर्व निरसित म्हणजेच काय रद्द करण्यात आलेल्या कलम आहेत. ठीक आहे. 392 जे कलम आहे यामध्ये ठीक आहे अडथळा निर्मितीमध्ये उपाययोजना करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. अडथळा म्हणजे कशाचा संविधान लागू करण्यामध्ये कुठलाही अडथळा येत असेल त्यासंबंधी कुठलीही उपाययोजना करण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतींना असेल असं कुठे म्हटलेलं आहे 392 मध्ये म्हटलेलं आहे. आणि 393 कलम जे आहे याच्यामध्ये संविधानाचं संक्षिप्त नाव म्हणजे आपल्या संविधानाला काय म्हटलं जाईल आपल्या संविधानाला काय म्हटलं जाईल भारताचे संविधान असं त्याचं नाव असेल. म्हणजे आपल्या संविधानाचं जे टायटल आहे यासंबंधी विचारलं कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे ते तर 393 हे कलम आहे ज्यामध्ये आपल्या संविधानाचं टायटल म्हणजे आपल्या संविधानाचं काय नाव असेल तर भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं त्याला नाव असेल. असं कुठल्या कलमामध्ये म्हटलेलं आहे 393 या कलमामध्ये. ठीक आहे. आणखी सुद्धा एक कलम लागू करण्यात आली होती 394 या कलमानुसारच या सगळ्या कलमा ज्या आहेत लागू करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. 394 या कलमानुसार काय करण्यात आलेलं आहे या सगळ्या कलमा लागू करण्यात आलेल्या आहे तत्काळामध्ये 26 नोव्हेंबर 1949ला. प्रश्न येऊन गेलेला आहे. व्यवस्थित पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. तर लक्षात घ्या इथे हा टॉपिक संपतो आहे आपला. हा टॉपिक आपल्याला मिनिमम 1 मार्क्स मिळवून देणारा असेल. ठीक आहे ना. हा जर का सेशन आपण व्यवस्थित पद्धतीने केला असेल रिवाईज करत असेल व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेलं असेल तर इथून तुमचा 1 मार्क तरी कन्फर्म झालेला असेल. ठीक आहे ना एक्झाममध्ये. तर ठीक आहे ते इथपर्यंत आपलं होतं. आता नेक्स्ट जो आहे आपण लवकरच याच्या पुढील लेक्चर जे आहे लवकरच टाकू चॅनलवर. ठीक आहे. ओके. धन्यवाद.